चला तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज स्वराज म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आपल्या नावाचा आणि आपल्या कामगिरीचा डंका दाखवलाय. बॅट्समन विराज मडवीच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक षटकार. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भूमिका काय असते याचं स्पष्टीकरण देतोय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट ज्या प्रकारे केलेत बॅट्समन विराज मडवीने, हा षटकार देखील आलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन ठेवा. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज सज्ज होते. स्वराजचा हा बॉल हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा वेग भरपूर चांगला होता, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 9 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या क्षणाला अप्रतिम दर्जाचा हा बॉल. या बॉलवर देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल. एकेरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला फक्त आणि फक्त एकच रन. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत रन 10 देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सज्ज होते. ऑब्जेक्टच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. माफ करा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 11 रन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते 1 रनच्या साह्याने, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. स्वराज थोडंसं सहकार्य करा.
कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना मला खेळवायचा आहे. फ्रीची संधी बॅट्समन विराज कडे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु या क्षणाला फेकी देखील थोडीशी गचाळ होताना आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 14 रन. सेकंड स्पेलसाठी हर्षन याला आमंत्रित केलंय. मागच्या मॅचचा हिरो, एक सामनावीराचा पुरस्कार देखील प्राप्त आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये पहिला बॉल वॉटर बॉल जसा टप्पा पडला ना, बॅट्समनला पूर्णपणे स्तब्ध राहण्यास भाग पाडले. ज्या प्रकारे विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला. गोलंदाज सज्ज होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत सुरुवातीच्या 2 बॉलवर हर्षनचं वर्चस्व राहिले. ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी साकारली होती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी ऍड होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर आसमानी टोला पाहायला मिळेल की काय? रॉन मेल मिळतील 6. येतोय षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील.
या बॉलवर देखील लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मैदानी फक्त आणि फक्त एकच रन ऍड होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. स्विच हिट केला, टायमिंग भरपूर चांगला, चेंडू जाईल. या स्विच हिटने सुपर हिट करेल की काय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मात्र जरूर मिळाली. 2 ओव्हरचा खेळ देखील होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रनच्या सरासरीने आतापर्यंत 24 रन होत आहेत. टीम उत्कर्ष दिवा या टीमच्या स्कोरबोर्डवर. स्पिल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी वेदांत नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी आमंत्रित केले. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पकडलाय हा झेल आणि बॅट्समन होईल विकेट. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला पहिल्या बॉलवर गोलंदाज वेदांतने. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय आणि अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला संग्राम रनावरे, मागच्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये देखील ती संधी त्याला चालून आली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 30 रन आतापर्यंत होतात धावफलकावरती. ओव्हर नंबर 3, 4 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत षटक क्रमांक 3 मात्र आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत धावफलकावरती 31 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सरळ. यस, इट इज अ 6 रन. 6 रनसाठी हा षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हलक्यात आणि दिशा दिली. पॉइंटच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलेत.
एक सिंगल पूर्ण होते, सेकंडसाठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होते, तिसऱ्यासाठी कॉल, परंतु संग्राम रोखेल विराजला, विराज रोखेल संग्रामला. आणि आतापर्यंत या 2 रनच्या साह्याने 39 रन होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन ठेवा. या मॅच नंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळायचा आहे. या मोमेंटला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड. प्रणलने मात्र खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर त्याच्या माध्यमातून आणि परफेक्ट यॉर्कर. बॅट्समन थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळाला, त्याच्याकडे या बॉलच्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं आणि थेट यशांचा वेध आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन बाद झालाय, नवीन बॅट्समन निशांत आपल्याला पाहायला मिळते. नावामध्ये शांतता आहे, परंतु सध्याच्या वेळेला या मॅच मध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. अकोट पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी लेगबागच्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 40 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, पकडलाय हा झेल आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, रन मिळतील 6. येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाची गती वाढवून
टाकली गेली आणि 46. चला तर जी रेड कलरची कार आहे ऑफ साइडला आणि व्हाईट कलरची जी कार आहे राहुल दादा चला तर 24 मध्ये करायचे 49 वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका फिडिंग त्वरित लावून घ्या चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका फिडिंग त्वरित लावून घ्या 49 रनचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्वराज मात्र आणि त्याचबरोबर हर्षन पाटील देखील आपल्याला पाहायला मिळते पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी एकंदरीत या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या मॅचमध्ये देखील तशीच काहीतरी कामगिरी अपेक्षित असेल या दोन्ही सलामीवीर बॅट्समन कडून तर गोलंदाजीसाठी मोनिशला आमंत्रित केले चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका पंच आपण ताकीद द्या खेळाडूंना पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय स्वराज मात्रेच्या बाट मधून येतोय हा प्रभावित करणारा स्ट्रोक रन मिळतील 4 चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली पहिल्या बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याची ही दमदार कामगिरी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवर चौकार देखील आलाय 49 रनचं लक्ष्य अजूनही 45 करायचे आहेत 23 मध्ये 23 बॉल 45 रनची आवश्यकता लक्ष थोडंसं दूर परंतु विजयासाठी प्रयत्न या मोमेंटला लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक केलाय बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना ताकदीचा संयमाचं पालन देखील आपल्याला थोडंसं पाहायला मिळालं दिशा हे आतापर्यंत 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात या मोमेंटला पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन भरपूर आहे पकडलाय हा झेल या झेल नंतर एक नवा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय
लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे परंतु चेंडू जाईल. यस, इट इज अ 6 रन. हा येतोय प्रभावित करणारा स्ट्रोक षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा या सामन्याला मिळते कलाटणी. राहुल साहेब आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे स्वागत केलं रुणालने. अकरा बॉल आणि 19 रनची गरज अजूनही आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि अजूनही आपण जर पाहिलं तर धावसंख्या मात्र पूर्ण करायची आहे. 18 रनची गरज 11 बॉल मध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका. लाजवाब. सर्वाधिक कठीण असतं हा स्ट्रोक खेळणं आणि तो स्ट्रोक खेळत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती, ही संधी देखील गमावली. एक सिंगल या ठिकाणी येते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. अकरा धावा अजूनही करायच्या आहेत 9 बॉल मध्ये. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल मात्र जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन. अजूनही 9 रनची गरज आहे. आठ बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 9 धावा. उलटा सोदा. हा फटका फसलाय की काय? बॅट्समन वेदांत या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा विकेट प्राप्त केला. समीकरण बदलून गेलं. 8 मध्ये करायच्या त्या म्हणजे 8 धावा. नवीन बॅट्समन मयुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 8 रनची गरज अजूनही आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 8 मध्ये 9 करायच्यात. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 बॉल आणि करायच्यात त्या म्हणजे 9 रन. चला शेवटचा अंतिम बॉल बे आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग थोडस मिस केलं. शेवटचे 6 बॉल आणि 9 रनची गरज. चला तर शेवट 6 षटक आतापर्यंत शिल्लक आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 4. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल या प्रश्नाचे उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. चला तर मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. राहुल साहेब, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण अजून एक सामना मला खेळवायचा आहे. 6 मध्ये करायचे ते म्हणजे 9 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या बॉलवर विराजने आपले इरादे स्पष्ट केलेत. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. ज्याने 2 षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत लढेल आणि जिंकून देईल गोटोली टीमला, परंतु त्या स्वप्नांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतःवर थोडासा नाखुश आहे सध्याच्या स्थितीला. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. अजूनही 5 मध्ये करायच्या त्या म्हणजे 9 धावा. पाच बॉल आणि 9 रनची गरज अजूनही आहे. कंपल्सरी चेसिंग नवीन बॅट्समन मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील विकेट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, बॅट्समन होईल बाद. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. 4 मध्ये अजूनही करायचं त्या म्हणजे 9 धावा. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला मयुरेश.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला आणि या मोमेंटला डॉट बॉलची समाप्ती. वेग देखील भरपूर चांगला होता परंतु डॉट बॉल ची समाप्ती. या मोमेंटला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता. तत्पूर्वी एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने सामन्याचं चित्र आता मात्र बदलून गेलं. या मॅच मध्ये पूर्णपणे उत्कर्ष दिवा संघ मात्र वर्चस्वामध्ये आलाय. ज्या प्रकारे अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. एक बॉल आणि आता मात्र रन करायच्या त्या म्हणजे 8 रन. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. जर एखादा नो बॉल पडला त्यावर जर एखादा षटकार आला तर या सामन्याला कलाटणी मिळू शकते. विकेट तर जरूर केलाय, सामना जिंकलाय टीम उत्कर्ष दिवा या टीमच्या माध्यमातून. चला तर या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच